भारत देश सुपर पॉवर का नाही बनू शकत? एक, भ्रष्टाचार म्हणजे करप्शन. सरकारी यंत्रणेत, राजकारणात आणि व्यवसायात भ्रष्टाचारांमुळे विकासाची गती थांबते. विकास कामांसाठी येणारा निधी खालच्या स्तरावर पोहोचतच नाही. 2, निरक्षरता व शिक्षणाची कमतरता. दर्जेदार शिक्षणाचा अभाव असल्यामुळे लोकांना रोजगाराच्या योग्य संधी मिळतच नाही. विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन यामध्ये मागे राहतो. 3, बेरोजगारी. मोठा तरुण वर्ग रोजगाराच्या शोधात भटकत असतो. रोजगार नसल्यामुळे गरिबी आणि गुन्हेगारी वाढते. 4, जातीयवाद, प्रांतिकवाद व धार्मिक दंगे. समाजात फूट पाडल्याने राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण होतो. विकास कामांपेक्षा राजकारणी या मतभेदावर भर देतात. 5, राजकीय अस्थिरता. धोरणे वारंवार बदलली जातात. दीर्घकालीन नियोजन होत नाही. 6, लोकसंख्या वाढ. संसाधनावर प्रचंड ताण येतो. रोजगार, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात मागणी जास्त पण पुरवठा कमी. 7, पायाभूत सुविधांची कमतरता. रस्ते, वीज, पाणी, वाहतूक, आरोग्यसेवा या गोष्टींमध्ये अद्ययावत सुविधा नसल्यामुळे गुंतवणूक कमी होते. 8, शेतकरी समस्या. शेतीवर अवलंबून असलेला मोठा वर्ग आजही कर्जबाजारी आहे. आधुनिक शेती तंत्रज्ञान, सिंचन यांचा अभाव. 9, गरिबी. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण होत नाही. गरीब लोक शिक्षण व आरोग्यापासून वंचित राहतात. 10, मेंदूची पलायन, ब्रेन ड्रेन. हुशार तरुण परदेशात जातात आणि तिथल्या विकासाला हातभार लावतात, आपल्या देशात नाही. ही काही प्रमुख कारणं आहेत जी देशाच्या विकासाआड अडथळा ठरतात. आपण पाहत होता सुबोध कांबळे यूट्यूब चॅनल. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.